मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन। तुम्हा सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हे मेंदूवडा खातोय। बस पकडली आहे, निघालोय थोड्याच वेळात स्टेशनला पोहोचू। त्यानंतर मग आपल्याला ट्रेनने जायचं आहे। कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका। प्लॅटफॉर्म क्रमांक आपण आता ट्रेनचे तिकीट्स काढलेत, तर आता आपण जातोय। रवाना होऊन प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये। 16 जून 17 ट्रेन पकडली आहे। ट्रेन भरलेली होती। आता जसं दादर स्टेशन पूर्ण गेलं आहे, त्याच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली बघू शकतो। वीर माता जिजाबाई भोसले उद्यानला जाणार आहोत, जे आहे भायखळ्याला प्राणी संग्रहालय आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघा। तर आता आम्ही भायखळा स्टेशनवरून उतरलो आहे। स्टेशनवरून आता एक 5 मिनिटाचा रस्ता चालून आम्ही हे बघा, रोडच्या पलीकडं प्राणी संग्रहालय आहे। स्टेशनपासून सरळ सरळ चालत आल्यानंतर इथे हा बोगदा आहे। या बोगद्यातून इथून असं त्या साईडला जायचं आहे। हा गेट आहे समोर। तिथून एंट्री आहे। आपण आता इकडे जाणार आहे तिकीट घ्यायला। चला आता आपण जाऊया तिकीट काढायला। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलो आहे राणीच्या बागेमध्ये। तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील, तुम्ही नक्की त्यांना घेऊन या, कारण हे लहान मुलांसाठी खूप चांगली प्लेस आहे। चांगली म्हणजे इथे तुमच्या मुलांना प्रत्येकी प्राणी बघायला मिळतील। गार्डन्स वगैरे आहेत, गार्डन्समध्ये तुम्हाला फिरायला मिळेल। हे आम्ही तिकीट काढलेलं, ह्याच्यामध्ये 2 अडल्ट आणि 1 हाफ तिकीट होता। तर इथली तिकीटची प्राईस कमी आहे, जास्त नाही आहे। लहान मुलांसाठी फ्रायडे जे 10-12 वर्षाच्या खालची मुलं आहेत त्यांना तिकीट काहीच फ्रायडेला काढायचं नाही आहे। तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये एंट्री मिळेल आणि अडल्टचे पैसे तुम्हाला भरायचे आहेत। तर आम्ही अडल्टचे तिकीट्स घेतलेले, आमच्यासोबत एक किड्स होता, त्याच्या आम्हाला तिकीट्स घ्यावी लागली नाही। तर चला आपण आज आतमध्ये जाऊया, बघूया काय काय आतमध्ये आहे। जर तुमच्याकडे अशा काही वस्तू असतील तर त्या शेजारच्या काउंटरवर जमा करा। धन्यवाद। समोर वस्तू संग्रहालय आहे आणि आता आपल्याला इथून एंट्री करायची आहे। बघा, इथे असा हे आहे, स्टॅच्यू वगैरे आहेत, माकड, इथे आऊल, मोर मोर याच्यात पाणी नाही आहे। इथे मगर आहे, इथे पेंग्विन आहे। चला आता आत जाऊया आपण। लाईन लागली इथे आतमध्ये जायला। पाण्याचा वास आला, पाणी चेंज करायला लागेल।
आज सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाची आणि कामगार दिनाची सुट्टी असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आज. सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे सगळ्यांनी ठरवलेलं आज की राणीच्या बागेमध्ये जायचं आहे. सगळे इथे चालेल. इथे मगर शोधत होते. ही बघा इथे येऊन बसले मगर. इथे पण एक दोन मगरी. इधर आगे तर आपल्याला आता इथे जायचं आहे. इथे मगरीसाठी एवढी सगळी जागा दिली पण ती मगर नाही कोपऱ्यामध्ये जाऊन बसली आणि त्याला बघायला एवढे सगळे थांबले आणि ती एकदम या कोपऱ्यामध्ये इथे इकडे पुढे कोपऱ्यात जाऊन बसली. त्यासाठी एवढी मोठी जागा ठेवली तरी ती इथे येऊन बसली. इथे तुम्ही बघू शकता त्या मगरीसाठी एवढी जागा दिली आहे. पाठी पण दिली आहे. तेवढी सगळी ती जागा सोडून त्या तिकडच्या कोपऱ्यामध्ये ती मगर इथे असे सेल्फी पॉईंट्स पण आहेत. मी आता मगरीला बघायला गेलेले पण मगरीने मला हाय पण नाही केला. म्हटलं बाई बस तू रुसून मी जाते वाघाला बघायला. आता पुढे हे बघा इथं बाहेरच दिसते मगर. इकडे स्टॅच्यूज आहेत तेवढ्यामध्येच मगर दिसते. आतमध्ये बघायला गेलो तो मगर आपलं तोंड लपवून बसले. का तर मला आज एवढी लोक बघायला आले. असली थोड़ी है, वो तो बना के रखा है. हाँ कासव है वो बना के रखा है सर. नहीं असली है वो. असली तो चलता नहीं था. अरे अभी वो खाना खा के सो गए अंकल. हाँ अरे आता ते जेवून झोपलेत. बघा इथे कासव आहेत जेवून झोपलेत. त्यांची दुपारची झोपायची नकली नाही आहेत. चला तर आता इथे पुढे इथे पण कासवच लिहिलं आहे. हे बघा नकली नाही आहेत हे कासव असली आहेत खरे आहेत. हे बघा हलतोय तो कासव. तिथल्यापेक्षा इथे पण आहेत. ते थोडेसे खाऊन झोपलेत. हे मी अजून जेवलं नाही वाटतं हे जागे. अरे ते लोक हळूहळू हलते.
आता आपण पुढे बघूया काय काय आहे अजून. आता आपण कासव बघितला, मगरमच्छ बघितली, बस हे दोनच बघितलेत. इथून पुढे बघू काय काय. आय थिंक इकडे ना पक्षी आहेत, कारण मी लास्ट टाइम बघितलेलं तेव्हा इथे पक्षी होते. हां पक्षीच आहेत. चला बघूया कोणते कोणते नवीन पक्षी आले. इथे ना इथे खाली बघा त्यांना असं धान्य टाकलं जातं आणि इथे त्यांच्यासाठी पाणी ठेवलं. बघितलं त्याने इकडे कॅमेराकडे. आता पक्षी बघून झालेत तर थोडं आपण काय पंख्याची हवा घेऊया. खूप म्हणजे खूप गरम होत आहे, तरी पण सुट्टी असल्यामुळे आज इथे खूप लोक आलेत. बघा इथे हे असं पक्ष्यांसाठी आहे. चला आता इथून मी खाली जाते. ते गार्डन वगैरे आहे, सगळे खेळत आहेत. असं इथे लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेस आहे, सगळे खेळत. झाडांवरती ना वटवाघूळ बसले. झूम करून दाखवते. बोल ना. हा राणीच्या बाजूतच. वटवाघळांना पण महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. सगळे इथे जमा झालेत. पूर्ण आजूबाजूची सगळी झाडं कव्हर करून घेतलेत त्यांनी. आता आपण जाणार आहोत पेंग्विन कक्षामध्ये, जिथे पेंग्विन आहेत. इथून एंट्री आहे, इथून असं बाहेर. इथे या साईडला इथे पेंग्विन. गाईज माझी मम्मी बोलते हे तर आमच्या शेतात असतं, पेंग्विन शेतात नसतात. पेंग्विन पिकनिकला चाललेत लाईनमध्ये. बाय बाय. सगळ्यांकडे फोन आहे. काय म्हणतेस? चलो गाईज तर आता इथून एक्झिट केले आम्ही. इथे फूड कोर्ट वगैरे आहे, इथे खायचं सगळं आहे. मला माहिती आहे, मी येऊन गेले त्यामुळं. पण कॉस्टली आहे. राहायचं आहे पण ते खूप कॉस्टली आहे. आम्ही थोडंफार खाऊन आले त्यामुळे अजून काही आम्हाला भूक नाही लागली, त्यामुळे आम्ही काही नाही खाणार.
फूड कोर्ट तुम्ही बघू शकता. इथे अन्ना सुपर स्टार, हॉट स्टिक्स, बरेच काही आहेत आउटलेट पाहू शकता. इथे बघा, इथे हरिण आहे. इथे पण इथे पण काहीतरी होते. चलो आग है, आग. तुमच्या बागाला बघायला एवढी सगळी लोक येतात अक्षरशः. तो वाघ फक्त 1 मिनटं येऊन म्हणजे 1 मिनटं येऊन पळून गेला समोर. एवढं छान वाटलं ना, पहिल्यांदा बघितलं. एकदम मस्त. व्हिडिओ टाकेन, तुम्ही नक्की बघा. बघायला एवढी लोक आलेत बघू शकता. पण वाघ फक्त एकच एंट्री येऊन निघून गेला. बघितलं. आता चालू आहे बिबट्या बघायला. इथे असं आर्ट वगैरे हा सेल्फी पॉइंट ठेवलाय. इथे बघा, छान पेंटिंग. हा बघा, इथे आहे इकडे आतमध्ये या साईडला बिबट्या. तर बिबट्या आणि तरस आणि बघायला चालून. इथे बघा बिबट्याची पेंटिंग. एम.एफ. हुसेन, एम.एफ. पंडित. बिबट्या बघायला चालू आहे. ते बघा किती छान आहे. ज्या बिबट्याला मी बघायला आलेलो तो बिबट्या इथे झोपला आहे. दोन आहेत झोपलेत आणि त्याला बघायला एवढी सगळी लोक थांबल्यात. एवढी सगळी ही लोक थांबलेत आणि तो मस्त डाराडोर झोपला. एवढी सगळी लोक थांबलेत तर झोपलाय. आता हे बघायला चालू आहे. हे पिंपळाचं झाड. हा झोपला नाहीये पण हा
ही खूप चांगली जागा आहे. तुम्ही लहान मुलांना नक्की घेऊन या. त्यांनासुद्धा प्राण्यांची माहिती तुम्ही पटवून देऊ शकता इथे येऊन. आणि येताना चालायची तुमची क्षमता घेऊन या, कारण हे 7 एकरमध्ये राणीची बाग आहे. राणीची बाग पण बोलतो ज्याला, जिजामाता प्राणी संग्रहालय. तुम्ही फक्त चालायची तेवढी क्षमता घेऊन या, कारण खूप चालावं लागतं. इथे हे बघा कार्टून्स आहेत आणि माझ्यासमोर आहे अस्वल. कार्टून सोबत किती सारे कार्टून इथे फोटो काढून घेत आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. चालून चालून एवढे पाय दुखत आहेत ना, तरी पण लोक, लहान मुलं दमली नाही आहेत अक्षरशः, एवढी चालत आहेत. हा बॅनर दिसतोय. मी जेव्हा लास्ट टाईम आले होते, म्हणजे काहीतरी दसरा चैत्र नवरात्र काहीतरी होती, तेव्हा पण तो बॅनर तसाच होता की येतोय, मी येतोय. अजून पण तो नाही आला. वेट, आय एम कमिंग सून. अजून पण नाही आला आहे. कधी येतोय काय माहीत. त्याच्यानंतर दुसरा टाईम इथे येऊन झाला आहे. होते बघा वाच. ह्याच्यामध्ये पूर्ण इथल्या जेवढे पण इथे झाडे लावलेत ना, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे या बोर्डवरती दिले. खूप म्हणजे खूप झाडं आहेत इथे. सावली पण आहे, प्राणी पण आहेत. तुम्हीसुद्धा लहान मुलांना घेऊन इथे नक्की या. तुमच्या लहान मुलांना आवडण्यासारखी ही जागा आहे. गार्डन्स पण इथे खूप आहेत. 2-3 जागी गार्डन आहेत. ते ही तोफ आहे. बफर आहे ही. थोड़ी कर दिया वहाँ पे. 1875 झाली उभारली. ऑगस्ट 1665 मध्ये या वर्षी. तुला कसं वाटलं इथे येऊन? खूप चांगलं वाटलं आणि खूप सारे प्राणी व इतिहास बघायला भेटले. आम्ही, तुला कसं वाटलं? छान प्लेस आहे. लहान मुलांसाठी स्पेशली खूप म्हणजे खूप छान आहे. फक्त की इथे चालावं लागतं. तुम्ही प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन येऊ नका, कारण त्या पाण्याच्या बॉटल्स बाहेर जमा केल्या जातात. त्या आतमध्ये अलाउड नाही आहे. खायचं जे काही तुम्ही घेऊन येत असाल ते सुद्धा तुम्हाला बाहेर बसून खावं लागेल. आतमध्ये तुम्ही हे घेऊन जाऊ शकत नाही, कारण आतमध्ये कचरा होतो. म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला आणि चांगला डिसिजन आहे. तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही बाहेर थांबून आधीच खाऊन मग आतमध्ये जाऊ शकता, किंवा तिथं बसून खाऊ शकता. देन आतमध्ये फूड कोर्ट्स आहेत भूक लागली तरी. तर आईस्क्रीम वगैरे पण आहेत, पण ते अफोर्डेबल एवढे नाही आहेत. त्याची प्राईस खूप जास्त आहे. त्यामुळे मी तर रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही जे काय ते बाहेरून खाऊन या. आमचं सर्व फिरून झालं आहे. राणीची बागसुद्धा फिरून झाली वस्तू. तर आता आम्ही चाललो आहे घरी. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे, मला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा, लाईक करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो भेटूया ॲपमध्ये. तोपर्यंत हसत रहा.